अगदी श्रोत्यांना विनंती आहे की जीवाचा कान करून आपण भाषण ऐकावं. मतन एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य या समितीच्या वतीनं आज आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते आणि पहिले आमदार यांच्या आज 11व्या स्मृती दिनानिमित्त आपण जमलेलो आहोत. अशा विठ्ठल रामचंद्र पवार यांच्या पवित्र स्मृतीला आणि विचारांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. खरं तर हा कार्यक्रम आज या मंडपामध्ये होताना आपल्या सर्वांच्या सदिच्छा सर्व समाजासोबत आहेत. मातंग समाज आज आघाडीवर जात असताना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये निपुणता गाजवतोय, कर्तृत्व गाजवतोय. आणि हे सगळं होत असताना परवा दिवशी 2-3 दिवसापूर्वी एक सोशल मीडियावर पोस्ट फिरली की ज्या एका आपल्या भगिनीनं ताईनं तलाठी परीक्षेमध्ये नंबर मिळवला. अर्थात आपण इतर समाजाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या एकूण सगळ्या लोकसंख्येच्या माध्यमातून आपण मागेच आहोत. पण आपल्याला कौतुक आहे की आमच्या घरातली एखादी भगिनी निश्चित पद्धतीनं तलाठी होऊ शकते आणि तिच्या कौतुकाचे सगळे जे मेसेजेस आहेत ते 3-4 दिवस आज सगळे फिरत आहेत. कौतुक याचं जरूर केलं पाहिजे. आणि म्हणून कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगेन मी, आपण या मंडपाखाली आलात, ज्यांनी या मंडपाखाली आपल्याला यायला प्रवृत्त केलं त्या मातंग एकीकरण समाज समितीच्या त्यांच्या आव्हानाला आपण प्रतिसाद देऊन या ठिकाणी आलात. तसंच या संपूर्ण कार्यकर्तृत्व करणाऱ्या महिलांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या सगळ्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी कुणीतरी गाडून घेतलेलं असतं आणि ते गाडून घेणं, ते स्वतःला रुजवणं आणि अशा अवस्थेमध्ये स्वतः झिजणं हे जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. आणि त्यातलं एक नाव विठ्ठल रामचंद्र पवार आहे. आणि म्हणून त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं आज फक्त बोरमलमध्ये, फक्त दौंडमधल्या लोकांनी त्यांचा स्मृतिदिन साजरा करून चालणार नाही. आज महाराष्ट्रातल्या फक्त मातंग समाजातल्या नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकरी असतील, कष्टकरी असतील, उपेक्षित असतील, वंचित असतील, सर्वांनी जरी त्यांच्या 10 वेळा आपण स्मृतींना वंदन केलं तरी त्यांच्या कृतज्ञतेतून आपण मुक्त होणार नाही. अशा पद्धतीचं मोठं काम करणारी ती व्यक्ती आहेत. आणि म्हणून सुरुवातीला सर्वप्रथम मी हे सांगतो की म्हणून आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. खरं तर ही संस्था चांगल्या पद्धतीनं काम करते. या संस्थेच्या माध्यमातून, एकीकरण समितीच्या माध्यमातून गेले वर्षभर प्रत्येक गावागावामध्ये दौंड तालुक्यातल्या जाऊन तिथं विद्यार्थ्यांचा सत्कार करणं असेल, एखाद्या दुःखित बांधवाला अश्रूच्या ढाळण्यासाठी त्या ठिकाणी पाठीवरती हात ठेवून आम्ही तुमच्या सोबत आहोत असा दिलासा देणं असेल, या सगळ्या कामामध्ये एकीकरण समिती काम करते. सुरुवातीच्या काही काळात आबा त्याचे अध्यक्ष आहेत, मार्गदर्शक आहेत. मला सातत्यानं ते सांगत असतात की या समितीला काय प्रॉब्लेम आहेत, काय फेस करावं लागतं, काय आव्हान आहेत. निश्चित पद्धतीनं आज हा सगळा जनसमुदाय बघितल्यानंतर एक मात्र खात्री वाटते की ज्या विठ्ठल पवारांनी जे स्वप्न बघितलं होतं ते त्यांच्या काळात भले साकार झालं नसेल, परंतु ते आकारास कुठेतरी येतं याचा माझ्यासारख्याला आनंद होतोय. आणि म्हणून मंचावर सगळे जे बसलेले आहेत ते फार मोठी दिग्गज मंडळी आहेत. दत्ताभाऊ आहेत आमचे मार्गदर्शक आणि मला सातत्यानं पाठराखण माझी करणारे. मातंग नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष या ठिकाणी मस्को आहेत. अण्णांची सातत्यानं ती धडपड असते. अण्णा खाली बसले होते त्यावेळेला माझं हे मत होतं की अण्णा तुमचा मान हा खाली बसण्याचा नाही, पुढं बसण्याचा आहे. मी खाली बसलो तरी चालेल. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला एक आठवण सांगावी लागेल. मी या ठिकाणी भाषण जरूर करायला आलेलो नाही. मला जे विठ्ठल पवारांच्या विषयीची जे माहिती आहे ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवावं असा दुहेरी संवाद करण्याच्या निमित्तानं मी या ठिकाणी आलोय. आणि म्हणून अण्णा तुम्ही ज्या वेळेला खाली बसला होता माझं मन चाच पडत होतं. तुम्ही अंगावरती लाठ्याकाठ्या झेललात आणि मातंग समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी जेलमध्ये गेलात, तुरुंगात गेलात. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला याचा अभिमान वाटतो. त्याची सुरुवात जर महाराष्ट्रात कुठून झाली असेल तर ती विठ्ठल रामचंद्र पवार या आमदाराने केलेली आहे आणि त्याचा मला अभिमान वाटतो. या महाराष्ट्रामध्ये आमदार भरपूर झाले, खासदार झाले, पंचायत समित्यांचे सदस्य झाले, अध्यक्ष झाले, जिल्हा परिषदांचे सदस्य झाले. पण ज्या राजकारणातल्या लोकांना, भले ते समाजातले असतील, त्यांना जे जमलं नाही ते 30-40 वर्षापूर्वी आमच्या विठ्ठल रामचंद्र पवार यांनी करून ठेवलं ना. म्हणून त्यांच्या स्मृतींचा जागर आपण सातत्यानं घातला पाहिजे. खरं तर आढळले साहेब आहेत इथं वाघमारे साहेब आहेत, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत. तुम्ही जे काम करताय ते समाजाच्या हिताचं करता, त्यांच्या उन्नतीचं करता. समाज कसा प्रगतीपथावर जाईल यासाठी सातत्यानं तुमची धडपड असते. त्या तुमच्या धडपडीला सलाम करत असताना
खरं तर अशा ज्या काही मातंग समाजातल्या राजकीय व्यक्ती असतात त्या व्यक्तींना आपण फक्त वंदन करून चालणार नाही, त्यांचा देदीप्यमान इतिहास आपण जागला पाहिजे, तो आपण शिकला पाहिजे, त्या अनुभवातून आपण पुढे गेलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं सातत्यानं आपल्या समाजाला पुढे जाण्यासाठी गतिमानता प्राप्त होईल. हे माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला, इतिहासाच्या अभ्यासकाला मनोमन वाटतं. आपण बघितलं असेल आज महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेचे मतदारसंघ आहेत आणि या 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये साधारणपणे 30 ते 35 विधानसभा मतदारसंघ असे आहेत की तिथं मातंग समाजानं मतं कुणालाही द्या, पण फक्त बोट उचलून जर सांगितलं आता इथून पुढच्या काळात आम्ही सांगू तो आमदार, आम्ही सांगू तो खासदार, असं फक्त सांगण्याची गरज आहे. आज याची सुरुवात जर कुठं झाली असेल तर तुमच्या आमच्या आनंदाचा, कौतुकाचा क्षण आहे. याची सुरुवात खऱ्या अर्थानं ही या दौंड तालुक्यामध्ये झालेली आहे. आज महाराष्ट्रातलं राजकारणाचं बदलतं चित्र तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये पक्षाची कोंडी कशी होते, एका पक्षाचे नेते दुसऱ्या पक्षामध्ये का जातात हे माझ्यासारख्याला सांगण्याची आवश्यकता नाही. तो काळ असा होता, आठवून बघा. महाराष्ट्राची नवीनच निर्मिती झाली होती. महाराष्ट्राचं अजून बाळसं धरलं नव्हतं, नामकरण झालं नव्हतं. महाराष्ट्रामध्ये कोणते जिल्हे समाविष्ट असावे, कोणत्या भाषा बोलणारे लोक महाराष्ट्रामध्ये समाविष्ट असावे याची स्पष्टता अजून आली नव्हती. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राचा मंगल कलश या महाराष्ट्रामध्ये आणला होता आणि अशाच काळामध्ये महाराष्ट्रामध्ये 13-14 जे काही मातंग समाजातले जे आमदार होते, निर्भीडपणे काम करणारे, आक्रमकपणे विधानसभेमध्ये आपली समाजाची बाजू मांडणारे, त्यातले एक आमदार विठ्ठल रामचंद्र पवार आहेत. आज त्यांचे कुटुंबीय इथं बसलेले आहेत, पुढं केशवभाऊ सुद्धा आहेत मंचावर बसलेले. होतं काय की आम्हाला आमचा वारसा माहिती नसतो. आमची औलाद अशी आहे की ज्या औलादीने हातात तलवारी घेतल्या, हातात शस्त्र घेतलं आणि काठी घेतली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं सुराज्य करण्यासाठी छातीची ढाल करून आम्ही सह्याद्रीसारखं उभा राहिलेलो आहे. पण आज लक्षात घ्या तुम्ही, यशवंतराव चव्हाणांच्या सारखा मोठा नेता महाराष्ट्रामध्ये असताना त्या नेत्याला बोलण्याचं धाडस कोणाला नव्हतं. महाराष्ट्रातला एकही माईचा लाल आमदार त्यांच्या पुढे बोलू शकत नव्हता. नेतृत्व प्रस्थापित होतं. दिल्लीमधल्या हायकमांडची सुद्धा त्यांच्यावर मर्जी होती आणि अशा काळामध्ये विधानसभेतल्या गॅलरीमध्ये बसून नव्हे तर विधानसभेतल्या त्या सभागृहात बसून मातंग समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी ज्यावेळेला विठ्ठल रामचंद्र पवार निश्चित पद्धतीनं आपला आवाज बुलंद करतात, आमच्या दृष्टीनं हा आवाज खरं तर आज तुमच्या आमच्या जनाचा आणि मनाचा ठाव घेणारा आवाज बनला पाहिजे. मला सातत्यानं वाटतं हे. त्याचं कारण एवढंच आहे की आज आमदार निवडून गेले, पंचायत समितीचे सभापती, सदस्य, जिल्हा परिषद किंवा नगराध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य निवडून गेले. मतावर आमच्या निवडून येता पण काम मात्र दुसऱ्या कोणाचं तरी करता. विठ्ठल रामचंद्र पवारांनी हे कधीच केलेलं नाही. खरं तर आज त्यांच्या विचारांचा जागर घालण्याचा दिवस आहे. पण काही आठवणी जरूर सांगाव्या लागतील. माणूस ज्या वेळेला कर्तृत्वानं ज्या वेळेला मोठा होतो ना, त्याचं फक्त कर्तृत्व मोठं नसतं, त्याचं व्यक्तित्व सुद्धा मोठं होतं. आणि कर्तृत्व आणि व्यक्तित्वात मोठा झालेला माणूस 30-30 वर्ष झाली, 15-15 वर्ष झाली, 100 वर्ष झाली तरी सुद्धा त्याच्या स्मृती जागृत राहतात. त्याचं कारण हे आहे, त्याचं विचारोपण इथं आहे, तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आम्हाला कौतुक का वाटतं विठ्ठल रामचंद्र पवारांविषयी? आज महाराष्ट्रामधून वीरा पवार कोण आहेत आमदार? आज कार्यक्रमाला येताना माझा एक सकाळी माझ्या महाविद्यालयात मोठा कार्यक्रम होता, 10,000 लोक जमले होते आणि त्यामुळे मला यायला वेळ झाला. मी सुरुवातीला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मी माझ्या सहकाऱ्यांना, काही मातंग समाजातल्या बांधवांना मी ज्यावेळेला सांगितलं की आज मी दौंडला चाललोय, चौफुल्याला, बोरमलला चाललोय आणि तिथं वीरा पवारांच्या स्मृती दिनाचा कार्यक्रम आज आयोजित मातंग समाजानं केलेला आहे. समाज जागृतीचं जरूर लक्षण आहे. आमच्या आमदारांची, आमच्या एखाद्या समाजातल्या महान विभूतीची जयंती आणि स्मृती दिन आम्ही साजरा करायचं नाही तर कुणी करायचं? आनंद आहे, कौतुक आहे, पण दुःख सुद्धा आणि मनाच्छल्य सुद्धा या गोष्टीचं आहे की अरे ज्या आमदारांनी फक्त मातंग समाजाची बाजू घेतली नाही तर या संपूर्ण मतदारसंघाचा ठाव घेऊन त्यांना त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम ज्या आमदारांनी केलं, त्याच्यात सगळ्या जाती धर्मांनी हा खरं तर स्मृती दिन साजरा केला पाहिजे. आणि मी तर म्हणेन की या मतदारसंघाचं सोडूनच द्या, महाराष्ट्रातल्या विधानसभेत सुद्धा विठ्ठल पवारांचं, रामचंद्र पवारांचं तैलचित्र लागलं पाहिजे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारं एखादं छोटं पुस्तक महाराष्ट्र शासनानं प्रकाशित केलं पाहिजे. त्याची गरज आहे. कारण कसं असतं, आमदार भरपूर होतात, खासदार खूप होतात. काल परवाची एक तुम्हाला बातमी माहिती असेल, एक माननीय वेगळ्या राज्यातले, आपल्या राज्यातलं मी सांगत नाही, मंत्री महोदय डोळे कुणीतरी उठारले म्हणून दुसऱ्या दिवशी वेगळ्या पक्षात गेले. रात्रीच सरकार पडलं नाही, दुसऱ्या दिवशी स्वतः मंत्री असताना दुसरा राज्याभिषेक त्यांनी करून घेतला. आम्हाला दुसऱ्यावर बोलण्याचं काही कारण नाही. आम्ही आमचं बोलतो, आमचं खातो आणि इथून पुढच्या काळात असाच होणार. मातंग समाजामध्ये जे संस्कार रुजलेले आहेत, हा समाज लहुजी साळवेंचा
हा समाज लहुजी साळवेंचा खरं तर वारसदार आहे. ही पिलाबळ जी आहे ती सूर्याची पिलाबळ आहे आणि सूर्याचे वारसदार आहोत आणि वादळाचे वंशज असल्यामुळं आम्हाला आता कुणाची भीती नाही. आम्ही हे परत एकदा ठणकावून सांगतोय. त्याचं कारण हे आहे, ज्यावेळेला विठ्ठल पवार ज्यावेळेला विधानसभेमध्ये आमदार होते त्यावेळेला त्यांच्यासोबत भारतीयांसारखा सुसंस्कारित माणूस सुद्धा विधानसभेत होता. यशवंतराव चव्हाण साहेबांसारखं मोठं देदीप्यमान नेतृत्व सुद्धा या विधिमंडळात होतं. संस्कार काय असतात बघा. आम्हाला हिणवलं जातं तुम्ही अमुक अमुक एका समाजाचे, तुम्ही संस्कारहीन, तुमच्याकडे संस्कार नाहीयेत. आज तो भले काळ राहिला नसेल पण आम्ही वारसा सांगतो ना, पवार साहेबांचा वारसा सांगतोय. आम्ही वारसा सांगतो ना, एका चांगल्या दिग्गज आमदाराचा वारसा सांगतोय. आम्ही जो वारसा सांगतोय तो कर्तृत्वाचा वारसा सांगतोय. कर्तृत्व काय आहे, संस्कार काय आहे ते समजून घ्या. एकदा अशीच एक आठवण सांगतो तुम्हाला. भारते साहेबांना, बाळासाहेब भारदेंना महाराष्ट्राच्या विधिमंडळात तात्पुरत्या स्वरूपात विधिमंडळाचं कामकाज चालवण्यासाठी अध्यक्ष म्हणून नेमलं होतं. आणि भारते साहेब मध्ये सुसंस्कारित संस्कारशील राजकारणी, ज्यांचा साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती सोबत संवाद आणि संपर्क येतो असा महाराष्ट्रातला एक बडा नेता, मोठा माणूस. आणि समोर सगळे आमदार बसलेले आहेत. आज आमदारांची तुम्हाला विधिमंडळात माहिती असेल, आमरी तुमरी भांडणं होतात, शिवीगाळ करतात. त्या काळात डोळे मोठे करून बघणं, असभ्यपणानं बघणं हे सुद्धा संस्काराच्या कक्षेत बसणारं नव्हतं. आणि मी नाव घेत नाही मुद्दाम, ते सुद्धा आज आमदार नाही आहेत. पण त्या विदर्भातल्या एका आमदारांनी त्या विधिमंडळाचं कामकाज बिघडवण्याचं एक सुरुवात केली. आणि ते ज्यावेळेला कामकाज बिघडवण्याचा, कामकाज बंद पाडण्याचं ज्यावेळेला सुरुवात केली, महाराष्ट्राचे पैसे वाया जात आहेत. एक एक तास, एक एक मिनिट महाराष्ट्राच्या विधिमंडळातलं काम अधिवेशनाच्या कालखंडात ज्यावेळेला रखडलं जातं, थांबवलं जातं, याचा निश्चित पद्धतीनं तोटा तुमच्या आमच्या जनतेवरती आर्थिक रूपाने होत असतो. बंद पडण्याचं काम केलं, सातत्यानं प्रयत्न केले. आणि पहिल्या, दुसऱ्या नव्हे तर चौथ्या, पाचव्या लाईनमध्ये सीट नंबर पण मला त्याचा पाठ आहे. त्यांच्या खुर्चीत मला वाटतं 16D नावाची जी काही खुर्ची होती, त्या खुर्चीत एक छोटी मूर्ती, रंग साधारणपणे असाच तुमच्या माझ्यासारखा. आपण त्याच रंगाचे प्रतिनिधित्व. आम्हाला कशावरून व्यवस्थेने हिनवलंय, रंगावरून हिनवलं, भाषेवरून हिनवलं, खाण्यावरून हिनवलं. अरे कशावरून हिनवता? हजारो वर्ष आम्ही हेच सहन करत आलोय. आणि त्याच छोट्याशा एका मूर्तीनं पाठीमागं जागेवरती उभं राहून मागं बघितलं त्या आमदारांकडे, त्यांना सभ्य भाषेत सांगितलं, इथं कामकाज महाराष्ट्राचं चालू आहे. तुमचे वैयक्तिक हेवे दावे जर विधिमंडळात आणणार असाल तर हा माझा तात्काळ राजीनामा घ्या. भले तुम्ही आमच्या पक्षाचे सिनियर असलात तरी चालेल. आणि ही जी निर्भीडता आहे ना, ती सांगणारे आमदार म्हणजे विठ्ठल रामचंद्र पवार आहेत. बघा किती कर्तृत्व आहे, किती संस्कार आहेत या माणसाकडे. आता ज्यावेळेला ही सगळी घटना घडली, ते सन्मानी आमदार चिडले, मन दुखावलं गेलं. आणि दुखावलेल्या मनामध्ये त्यांनी तावातावानं 6वा मजला गाठला, मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये जाऊन बसले. आणि माननीय चव्हाण साहेबांना त्यांनी नम्रपणे सांगितलं, आक्रमकपणे सांगितलं, अगदी शिवराळ भाषेत सुद्धा सांगितलं की तुमचा हा पश्चिम महाराष्ट्रातला पवार नावाचा कोणीतरी एक आमदार येतो आणि मला चॅलेंज देतो, आव्हान देतो, हे साहेब मला काय पटलेलं नाही. चव्हाण साहेब म्हटले की आमदार साहेब तुम्ही शांत बसा. तुम्ही जसे आमदार आहात तसे तेही आमदार आहेत. तुम्ही एका तालुक्याचं प्रतिनिधित्व करता तसे ते देखील एका तालुक्याचं प्रतिनिधित्व करत आहेत. सांगायला अभिमान वाटतो, कौतुक वाटतो. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी जे पुढचं वाक्य उच्चारलं ना, ते आज देखील आम्हाला लागू होतं. आणि त्या वाक्याची पाठराखण आम्ही सातत्यानं केली पाहिजे. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब अतिशय नम्रपणे त्या आमदार महोदयांना म्हणाले की तुम्ही ज्या आमदारांबरोबर बाबत जे बोलताय ना, तो आमदार साधा सुद्धा आमदार नाहीये. तो आमदार साधा सुद्धा मतदारसंघातला आमदार नाहीये. तो आमदार म्हणजे ज्वालामुखीचा एक निश्चित पद्धतीने ठाव घेणारा एक आमदार आहे. आणि त्या निर्भीडतेनं माझ्या 200 आमदारांमध्ये बसलेला तो आमदार आहे. आणि म्हणून बाळासाहेब भारतेला चॅलेंज देणारा तो आमदार हा माझ्या पक्षाचा, याचा गौरव मला वाटतो. विषय तिथंच संपला. एक मुख्यमंत्री साध्या आमदार असणाऱ्या एका सदस्याची, विधानसभा सदस्याची पाठराखण करतो. किती मोठं कर्तृत्व असेल, त्याचं काय कारण असेल? व्हॉट इज रिझन? काय कारण होतं? मंत्र्यांची तुम्ही 2-3 दिवसात बघितलंय, एखादा सहकारी मंत्री अडचणीत आला तरी मुख्यमंत्री पाठराखण करत नाहीत. आणि अशा काळामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी विठ्ठल रामचंद्र पवार यांचं ज्या पद्धतीनं पाठराखण केली, ती पाठराखण तुमच्या आमच्या संस्काराचं बीजारोपण करणारी, त्या संस्काराला अतिशय अग्रेषित करणारी निश्चित पद्धतीने. आणि म्हणून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही सूर्याची पिलावळ आहोत. हे स्वराज्य तुम्ही आम्ही राखलेलं आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य 18 पगड जातीमध्ये विखुरलेल्या सगळ्या मावळ्यांना एकत्र करून जे राखलं, त्यामध्ये आमचा अल्पसा का होईना वाटा होता. आणि तोच वारसा घेऊन विठ्ठल पवार यांनी निश्चित पद्धतीने आपल्या संसदीय राजकारणाला सुरुवात केलेली आहे. आता बघा, आम्ही काय म्हणतोय की राजकारण आमचा प्रांत नाही.
2 वेळचं जेवायचं आपलं काम भलं, आपला जेवण भलं, काम आपलं घर भलं, काय असेल ते पुढचं. पण तुम्ही एक लक्षात घ्या की ज्या वेळेला असं सगळं काम होतं किंवा अशी एक घटना होती, आपल्या मुलाचं कौतुक करताना मुलगा किती चांगला हे सांगताना आई काय सांगते, आमचा सोन्या बबल्या मोन्या कोण जो आहे तो कोणाच्या आद्यात नसतो, मध्यात नसतो, असं करून चालणार नाही. संसदीय राजकारणामध्ये जी ताकद आहे, ती क्षमता आहे, ती जर तुम्ही आम्ही ओळखली नाही तर निश्चित पद्धतीने येणारा पुढचा काळ आपल्याला माफ करणार नाही. आणि म्हणून सातत्यानं आम्ही एकत्र येऊन करणार काय आहोत. तुम्हाला भारतीय संसदेनं, भारतीय लोकशाहीनं ते अधिकार दिलेलेच आहे, पण राबवायचा कसा अधिकार ना, याचं आकलन करून देणारे हे आमदार आहेत. आणि म्हणून त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं या मांडवाखाली आपण त्यांच्या विचारांना वंदन करण्यासाठी आलेलो आहोत. मला परवा एक कार्यक्रमाला गेलो होतो नगरला, आणि त्यावेळेला आपल्याच समाजातले एक ग्रामपंचायत सदस्य भेटले. आणि त्या ग्रामपंचायत सदस्यामध्ये त्या गावामध्ये, त्या सगळ्या गावाची लोकसंख्या 650 आणि अनुसूचित जातीमधून आमचे ते सन्मान्य महोदय निवडून आलेले. आर्थिक परिस्थिती बेताची होती आणि तरी सुद्धा त्यांचं अलिशान राहणं बघितल्यानंतर मी मात्र प्रभावित झालो. मला आश्चर्यचकित वाटलं. त्याचं कारण, मी 2 वर्षापूर्वी या विठ्ठल रामचंद्र पवारांचं सगळं चरित्र अभ्यासलं होतं. त्यांची विधिमंडळातली सगळी भाषणं मी ऐकली होती, वाचली होती, त्यांची थोडीफार माहिती घेतली होती, त्यांचे फोटोग्राफ्स पाहिले होते. आणि मग माझ्या लक्षात आलं की ज्या साळवे, सुनील साळवे त्यांचं नाव, माझे मित्रच आहेत ते नगरमधले, तर त्यांचं अलिशान सगळं वर्तन बघून मी भारावलो, प्रभावित झालो. त्याचं कारण एवढं होतं, मला 2 मे 1962चा दिवस आठवला होता की ज्या दिवसाला माझा जन्म झाला नव्हता, पण मी तो दिवस मात्र महाराष्ट्राच्या विधिमंडळात काय रीतीनं लिहून ठेवला हे मी वाचलं होतं. आणि मला तो प्रसंग जरूर सांगावा असं वाटेल. मेचं कळणारं ऊन मुंबईमध्ये किती असतं तुम्हाला माहिती आहे, जे मुंबईला गेले असतील ते. आणि अशा कडाक्याच्या उन्हामध्ये, एका तीक्ष्ण उन्हामध्ये मुंबईमधला सगळा तो परिसर आहे. मलबार हिल आणि तिथून पासून जवळच महाराष्ट्राचं विधिमंडळ आहे. आणि महाराष्ट्रातून तुम्हाला आजही माहिती असेल की आपलं एखादं जर काही काम असेल तर आपण काय करतो, आपल्या आमदार खासदाराचं शिफारस पत्र घेतो. आज आपल्या सगळ्यांच्या बऱ्यापैकी परिस्थिती आर्थिक झालेली आहे, स्वतंत्रपणे आपण राहू शकतो, खाऊ शकतो. त्या काळात असं नव्हतं. जर गावाकडून जर कोणी मतदारसंघातला माणूस गेला तर आपल्या आमदाराच्या आमदार निवासामध्ये राहावं, अशी त्या काळात परिस्थिती होती. आणि 2 मे म्हणजे कसा उन्हाचा कडाका असेल तुम्हाला माहिती आहे. अंगाची लाही होते, घामाच्या धारा वाहत आहेत. आणि तो मुंबई आहे, सातत्यानं पंखा फिरवावा, हात फिरवावा, रुमाल फिरवावा आणि सगळ्या मनाला शीतलता द्यावी, असा सगळा तो कालखंड आहे. आणि या भागातले एक प्रतितीश, त्यांचंही मी नाव सांगत नाही, काही लोकांचा आपण आदर करायचा असतो. एक प्रतितीश जातीतले नव्हते, समाजातले नव्हते, पण या मतदारसंघातले होते. ते माननीय सन्माननीय व्यक्ती मुंबईला गेले. आणि मुंबईला गेल्यानंतर साधारणपणे दुपारच्या वेळेत ते मुंबईत गेले आणि आमदार निवासात त्यांनी दार ठोठावलं. त्यांना वाटलं की इथं कार्यकर्ते कोणीतरी असतील आणि त्या कार्यकर्त्यांना मी माझं पत्र दाखवून माझ्या राहण्याची खाण्याची व्यवस्था करू शकेल. दार ठोठावल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का पडला, धक्का त्यांना आश्चर्याचा बसला. आतमध्ये आमदारांनी चक्क दरवाजा उघडला आणि मग गाठीभेटी झाल्या, तू कसा आहेस, मी कसा आहे, त्यांचं बोलणं वगैरे सगळं झालं. आणि ज्यांनी कोणी आठवण लिहून ठेवली ती फार महत्वाची आठवण आहे. त्यांनी सांगितलं, मी ज्यावेळेला त्या आमदार निवासातल्या खोली नंबर काहीतरी त्यांनी सांगितला, त्या खोलीत ज्यावेळेला गेलो आमदार निवासातल्या, आमदार चक्क कपडे धुत होते. आता एक आमदार ज्यावेळेला कपडे धुतो आणि आज जर आम्ही त्याची तुलना केली, इतिहास हा फक्त आपल्याला भूतकाळात रमण्यासाठी नाही, ती मडी उकरणं आहे. आपल्याला इतिहास प्रेरणा देतो भविष्याच्या. आपण मोठं का होतो त्याची कारणं इतिहासात दडलेली असतात. आमदार साहेबांचं नाव आज आपण जे काढतो ते त्यांच्या कार्यकर्तृत्वात, चरित्रात दडलेलं आहे. एक आमदार महाराष्ट्राच्या विधिमंडळात जातो, महाराष्ट्राच्या सदस्य म्हणून निवडून येतो महाराष्ट्र विधिमंडळाचा, आणि त्याच वेळेला स्वतः कपडे धुतात ते. ही मला वाटतं या महाराष्ट्रासाठी भूषणावह गोष्ट आहे. याचं कारण असं आहे की त्या काळामध्ये काही आमदारांची, मंत्र्यांची कपडे धुवायला मुंबईला अलिशान अशा लॉन्ड्रीमध्ये जायची. आणि त्या काळामध्ये महाराष्ट्रातला एक मंत्री असं ज्या वेळेला सदस्य काम करतो, निश्चित पद्धतीने ही महाराष्ट्रासाठी भूषण, हा महाराष्ट्राचा वारसा आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. दुसरं अजून एक उदाहरण सांगावं लागेल. त्या काळामध्ये, आजची परिस्थिती मला माहिती नाही, पण त्या काळामध्ये महाराष्ट्रात आमदारांना कुपन दिली जायची कॅन्टीनची, 3 वेळेचं जेवण आणि 2-3 वेळेला चहा आणि सोबतच्या लोकांना काही जेवण वगैरे असं. आणि कार्यकर्त्यांचा रतीब दौंड पश्चिम महाराष्ट्रातून खूप असायचा पवार साहेबांच्या सगळ्या त्या आमदार निवासामध्ये. आणि सातत्यानं हे सगळं होत असताना पुढच्या काळामध्ये त्यांची ती कुपनं संपून जायची.
कुपन संपवावी लागायची 1 महिन्यात आणि यांची कुपन संपायची 10 दिवसात 8 दिवसात. कारण माणसं खूप, जो लोकांमध्ये असतो, ज्याला लोकांची काळजी असते, तो या फायद्या तोट्याचं गणित कधीच बघत नसतो. आणि त्यातले हे एक आमदार होते विठ्ठल रामचंद्र पवार. कुपन दिलेली असायची त्या सचिवालयाने 30 दिवसाची आणि यांची कुपन 10 दिवसात संपून जायची. मग आता पुढच्या काळात काय करायचं? एकटे असते तर काही केलं असतं. सोबत कार्यकर्त्यांचा राबता आहे, सोबत मतदारसंघातले लोक आहेत, जातीचे वेगळ्या वेगळ्या भागातून, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण आणि सगळ्या भागातून आलेले लोक आहेत, मंडळी आहेत. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था काय करावी? सायंकाळच्या वेळेमध्ये रॉकेलचा स्टोव पेटवून त्याच्यावरती भात शिजवणारा हा आमदार कधीही आमच्या दृष्टीनं हत्तीवरून स्वतःची वरात काढणाऱ्या आमदारापेक्षा लाख पटीनं चांगला आहे आणि म्हणून त्यांचा गौरव आम्हाला वाटतो. आम्ही त्यांचे वारसदार म्हणून आम्हाला त्यांचं कर्तृत्व या ठिकाणी महत्वाचं वाटतं. खरं तर आमदारांची कामं तुम्हाला माहिती आहेत सगळी, काय, कशासाठी, कधी. आज मस्कोंना आबा, तुम्ही जे मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी महाराष्ट्रात रान पेटवलं ना, त्याची सुरुवात या भूमीतून झाली. त्याला सुद्धा एक इतिहास आहे. ते का झालं असेल, त्यांना का वाटलं असेल? आमदार म्हणून सातत्यानं पवारांकडं लोक यायची शिफारस घेऊन, आमदार साहेब माझ्या मुलाला कुठेतरी चिकटवा, माझ्या मुलाला कुठेतरी गाठवा. नव्या पिढीला चिकटवा आणि गाठवा ही शब्द सुद्धा माहिती नाहीत, कारण आता खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाने खाटवा आणि गुटवाची संकल्पना राहिलेली नाहीये. नोकऱ्या संपुष्टात आलेल्या आहेत, नष्ट झालेल्या आहेत. त्या काळात मात्र 7वी 4थी शिकलेल्या मुलाला हाताला धरून पोलीसमध्ये लावायचे, मिलिटरीत लावायचे. विविध आरोग्याच्या, शिक्षणाच्या वेगळ्या वेगळ्या संधी त्यांना उपलब्ध होत्या. आमदारांचं पत्र तर सोडून द्या, साधा निरोप दिला की आमदारांनी पाठवून दिले म्हणून सांग, तर अशी कैक मुलं नोकरीला लागायची. आणि त्या काळात आमदार म्हणजे काय असतं मिश्रण, एक बुद्धिवादी नेता म्हणून काय असतं. नुसतं आमदार असून जमत नाही, तर त्या आमदाराच्या मनात बुद्धिवाद सुद्धा जोपासावा लागतो. त्या आमदारांना विवेकवाद जागृत ठेवून समाजाची बिघडलेली घडी, फिसकटलेली घडी कशी जागृत ठेवता येईल यासाठी काम करावं लागतं. ही सर्वसामान्य आपण मतदार म्हणून आपली भूमिका असते. आता काय होतं की अल्पसंख्याक, मायनॉरिटी, वंचित जातीतून एखादा आमदार, लोकप्रतिनिधी ज्या वेळेला निवडून येतो त्यावेळेला फक्त मतदारसंघाचं लक्ष त्या आमदाराकडे किंवा सदस्याकडे नसतं, तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागतं. आम्ही भले नांदेडमधले असू, आम्ही औरंगाबादचे असू, आम्ही अमरावतीचे, यवतमाळचे, वर्ध्याचे, नागपूरचे असू, हे आमदार, हे सदस्य, हे खासदार, हे मंत्री आमच्या समाजाचे आहेत. आमचं एखादं छोटंसं काम करावं अशी त्या लोकांची, त्या जाती समूहातल्या लोकांची इच्छा असते, प्रबळ इच्छा असते. आणि काही लोक त्या काळात पवार साहेबांच्या, विठ्ठल पवारांच्या घरी यायचे. त्यांचं आत्ताचं घर मी पाहिलं, त्याचा पूर्वीचा काही भाग आताही आहे तिथं. मी बघितल्यानंतर मी इमॅजिन केलं की लोक आल्यानंतर बसत कुठं असतील, आमदारांशी चर्चा कुठं करत असतील, आमदार त्यांच्याशी कोणत्या पद्धतीनं, कोणत्या भाषेत डेव्हलप करत असतील. मी बघितल्यानंतर मला आश्चर्य वाटलं की ज्या काळामध्ये 62 सालचं मी सांगतोय, भारत देश स्वतंत्र झाला 1947ला. भारतीय संविधानानं इथल्या अनुसूचित जातींना 1947 साली आरक्षण दिलेलं आहे. अनुसूचित जातीमधल्या 59 जातींना आरक्षण दिलंय आणि 14-15 वर्षानंतर त्या आरक्षणाची एक विफलता, फोलता, त्यातल्या काही ज्या मर्यादा आहेत त्या आमदारांच्या लक्षात आलेल्या आहेत. आणि आमदारांनी तातडीने सांगितलं की मी भले या मतदारसंघाचा आमदार असेल, पण मला राज्यातल्या अनुसूचित जातीचं दुखणं मला पडलेलं आहे. त्यांचे प्रश्न जर मी सोडवू शकलो तर मी आमदार झाल्याचं मला कौतुक वाटेल. आणि निश्चित पद्धतीनं त्या काळामध्ये खरं तर हा जो स्वतंत्र आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो विठ्ठल पवारांनी या विधिमंडळात मांडला. त्यांची 4-2 वाक्यात मला सांगायला कौतुक वाटेल. सगळा आपला घरचा कार्यक्रम आहे, आपण समजून घेतलं पाहिजे. आज ही मंचावर बसलेली मंडळी अंगावरती लाठ्या का झेलत असतील, अंगावरती केसेस का घेत असतील, त्यांना घरात काही काम नाही म्हणून ते बाहेर चळवळीसाठी येतात का कृतज्ञता म्हणून येतात? त्यांना सहवास त्या सगळ्या मंडळींचा लागलेला आहे, विचारांचा परिस्पर्श झालेला आहे. तुम्ही सुद्धा त्यामध्ये सहभागी होता, त्यासाठी सहभागी होता ज्यासाठी आमदारांनी आपली कारकीर्द पणाला लावली. खरं तर महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाचं अधिवेशन सुरू होतं आणि त्या अधिवेशनामध्ये आता महाराष्ट्राचं अर्थसंकल्पाचं अधिवेशन म्हणजे पुढच्या वर्षभराची आर्थिक शिस्त लावावी. आपल्या घरात एक पाहुणा, एक नातेवाईक जर रात्री 8:30 वाजता आला आणि आपली जेवायची 9 वाजताची वेळ असेल तर त्याला जेवायला काय द्यावा हा प्रश्न आपला असतो. आपलं मॅनेजमेंट बदलतं, व्यवस्थापन बदलतं आणि अशा काळामध्ये ते राज्याचं बजेट आहे, तितका त्रासदायक सगळा वर्तन आणि व्यवहार असणार आहे. अर्थमंत्र्यांच्या डोक्याला त्रास असणार आहे, मुख्यमंत्री तणावात असणार आहेत. आणि त्या गर्दीतून, अधिवेशनातून एक आमदार उठतो मातंग समाजातला आणि सांगायला लागतो की पीठासन अधिकारी माननीय अध्यक्ष साहेब, तुम्ही या महाराष्ट्रातल्या अनुसूचित जातींसाठी जी शिफारस करून रक्कम ठेवलेली आहे त्यांच्या विकासासाठी ती अपुरी आहे, हे माझं मत आहेच.
पण तुम्ही त्या सगळ्या जातींना हरिजन म्हणून एकत्र करता, त्यांना काही पैसे देता, काही ठराविक रक्कम देता, ती त्यांच्यासाठी पुरेशी नाही. आणि हरिजन म्हणून रक्कम देताना या 59 जातींचा विचार झाला पाहिजे. तो होताना मला दिसत नाही. कारण हरिजन म्हणून फक्त 1, 2, 3, 4 जातींनाच त्याचं काहीच रक्कम मिळते, पैसे मिळतात आणि विकासावर पैसे खर्च होत नाही. आमची मुलं भुके कंगाल आहेत, त्यांना शिक्षण मिळत नाही, त्यांच्या आरोग्याचे प्रश्न सुटत नाही आणि ते स्पर्धेत या सगळ्या लोकांसोबत जाणार नाहीत. याचं कारण तुमच्या बजेटमध्ये आहे, धडकावून सांगितलेलं आहे. फार महत्वाचं आहे ते, अतिशय महत्वाचं आहे. आणि पुढच्या पॅराग्राफमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही आरक्षणाच्या माध्यमातून आम्हाला जे काही आरक्षण दिलेलं आहे, आता 13% आरक्षण आहे, तेव्हा जास्त होतं आरक्षण. हे सगळे वरचे मंडळी बसले, ते कोळून पिलेलं आरक्षण किती टक्के होतं, काय होतं समजून घ्या. एक आमदार ज्या वेळेला जातो त्यावेळेला करता काय येतं, विकास म्हणजे नेमकं काय असतं, आमच्या विकासाच्या नेमकेपणानं संकल्पना काय आहे. आणि मग मुख्यमंत्र्यांची, अर्थमंत्र्यांची, समाज कल्याण मंत्र्यांची बैठक बसते आणि या आमदारावरती कारवाई झाली पाहिजे. सातत्यानं पक्षाच्या विरोधात भूमिका घेणारे हे पवार नावाचे जे आमदार आहे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असं वर्तमानपत्रात बातमी छापून येते. हेही बेडर, हेही बिलंदर, हे सुद्धा काय साधे सुधे नाही आहेत. वाघाचं काळीच असणार आमदार आहे. दुसऱ्या दिवशी तातडीनं ट्रेननं मुंबई गाठली. 10-11 वाजले. मुख्यमंत्र्यांच्या केबिन मध्ये जाऊन लिहिलेला राजीनामा फेकून दिला. मुख्यमंत्री साहेब, राजीनामा घ्यायचा तर राजीनामा घ्या. अरे एकीकडे सत्ता पिसासू मंत्री आणि आता समकालीन राजकारणातले सगळे राजकीय नेते कुठं काही सन्मानी अफवा जरूर असतील, पण असा एक आमदार होता की समाजासाठी घेतलेली भूमिका माझ्यावर कारवाई झाली तरी चालेल पण तुम्ही कदापि बदलणार नाही. ही भूमिका घेणारे आमदार कुठाने म्हणून त्यांचा गौरव होतोय. लक्षात घ्या, फार महत्वाचं आहे. 62-61 साली ज्यावेळेला विठ्ठल पवार ही ज्यावेळेला भूमिका घेतात, 75ला लोकूर समितीचा अहवाल येतो जो महाराष्ट्रातल्या त्या काळातल्या लोकांना माहिती नाही. मुख्यमंत्री आमच्यापर्यंत येऊ देत नाहीत. किती प्रागतिक विचार आहेत, किती महत्वाचं आहे. त्या काळात जर ते सगळं झालं असतं तर आज आमच्या समाजाची सगळी परिस्थिती बदलली असती. आज आमचाही समाज प्रवास सहभागी झाला असता. नेमकं झालं काय त्याची गणित आज आपण या स्मृती दिनाच्या निमित्तानं शोधली पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं असा स्मृती दिन साजरं करणं मला वाटतं महत्वाचं वाटतं. निलेश नेटके अतिशय दिमागदार आणि चांगल्या पद्धतीनं आता त्यांनी सूत्रसंचालन केलं. माझे जवळचे मित्र मार्गदर्शक आहेत, खूप चांगलं सूत्रसंचालन केलं त्यांनी. 2 वर्षापूर्वी त्यांनी किस्सा सांगितला की महाराष्ट्राच्या विधिमंडळात गेलो होतो आणि विठ्ठल पवारांची काही भाषणं मला वाचायला मिळाली. या भागातले माझे मित्र म्हणून मी त्यांना रात्री 10:30ला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की येणाऱ्या रविवारी आपण विठ्ठल पवारांच्या घरी जायचं. आम्ही नेहमीप्रमाणे दुपारच्या वेळेत घरी गेलो. त्यांची सगळे कुटुंबीय तिथे होते. आदर सत्कार केला आणि मग मुख्य मुद्द्याला हात घातला. नेमकं त्यांच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे, त्यांची काय माहिती आहे. आपण भावनिक असतो. मातंग समाज इतका मांगा इतका भावनिक माणूस कोणी नसतो. गोड बोलून मांगाच्या छातीतलं काळीज सुद्धा कोणी काढून घेऊ शकतं. कारण आम्ही जर शब्द दिला ना मागे हटत नाही. आणि म्हणून आमच्या या भावनाशीलतेचा, आमच्या या भावनिक असण्याचा, प्रामाणिक असण्याचा गैरफायदा आज मोठ्या प्रमाणात घेतला जातोय. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सातत्यानं आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही सूर्याचे वंशज आहोत, वादळाचे वारसदार आहोत आणि वादळात पणती दिसता कामा नये ही जबाबदारी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आज या स्मृती दिनाच्या निमित्तानं आपण जागरूक ठेवली पाहिजे. एवढं लक्षात घ्या. मी नेटके सरांना सांगितल्यावर पुढचा सगळा तो भाग झाला. सर, नेटके सर कुठे आहे, तुमची माफी मागतो मी, अतिशय हात जोडून आणि तुमच्याही सगळ्यांची माफी मागतो. खरं तर पहिला स्मृती दिन त्यांच्या घराच्या समोर झाला होता आणि आमचं त्याच दिवशी ठरलं होतं की येणाऱ्या स्मृती दिनाला विठ्ठल पवारांचं छोटंसं का असेना पण त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख मांडणारं, त्यांचं चरित्र असणारं, त्यांचे फोटोग्राफ्स त्यामध्ये असणारं आणि समग्र अशा पद्धतीचं चरित्र मांडावं. होतं काय, मी आज भाषण करून गेलो की तुम्ही संध्याकाळी विसरणार आहात. या कार्यक्रमाच्या स्मृती संपून जाणार आहे. जो लिहिणारा समाज असतो तो सातत्यानं पुढे जातो. आम्हाला नेमकं हेच समजत नाही. आम्ही लिहित नाही, वाचत नाही. नाचणं महत्वाचं आहे. नाचण्याची संस्कृती मातंग समाजाला गेल्या 1000 वर्षापासून आहे. वाचणं आमच्याकडे नव्हतं. मुक्ता साळवेचा अपवाद सोडला तर. आणि आज गरज आहे ती वाचण्याची गरज आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि त्याच निमित्तानं आपण सातत्यानं वाचलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की जर आम्ही वाचलं नाही, आम्ही लिहिलं नाही तर आम्ही पुढे जाणार नाही. आणि म्हणून नेटके सर ते आज पुस्तक प्रकाशित होऊ शकलं नाही. त्याला काही मर्यादा आल्या. निश्चित पद्धतीने येणाऱ्या काही काळामध्ये आपण ते पवार साहेबांचं, विठ्ठल पवारांचं पुस्तक छोटंसं का असेना आपण प्रकाशित करूया. लोकांपर्यंत ते जाऊ दे. आज आमचे राजकीय वारसदार कोण होते, आम्ही कोणाचे वारसदार आहोत, त्या निमित्तानं लोकांना समजेल. आमच्या प्रेरणा काय, भावना काय तेही समजेल. मी बघापासून जीव तुटेस तोपर्यंत बोलतोय
आणि या एका आमदारानं काय काय आमच्यासाठी केलं, आम्हाला किती आमचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न केला, हे सगळं सांगतोय. सगळं सांगता येणार नाही, जितकं शक्य आहे तेवढं बोलतोय. तुम्हालाही प्रश्न पडला असेल, काही माझे बांधव मला पाठीमागं दिसत आहेत वेगळ्या समाजातल्या. आम्ही समाजात दुजाभाव करणारे कधी नव्हतो आणि नव्हतोच, आजही नाहीये. हा घरातला कार्यक्रम आहे, सांगावं लागतं, म्हणून आवर्जून सांगावं लागतं. ज्या आमदारांनी मी मगापासून सांगितलं मातंग समाजासाठी हे केलं ते केलं, सगळं खरं आहे. हे केलं हे जरूर खरं आहे, पण याचा अर्थ असा नव्हे की आपल्या मतदारसंघाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. याचा अर्थ असा जरूर नव्हे की त्यांनी राज्यातल्या इतर समाजाचे, राज्याच्या विकासाच्या गुणात्मक आणि कार्यात्मक अनुषंगाने काही काम केलेलं नाही. त्यांनी जे काम केलेलं आहे, आणि म्हणून तर एकदा यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण दोघे या रस्त्यानं सोलापूरला जाताना एकांची गाडी एका दिशेला आणि एकाची गाडी एका दिशेला, आणि मध्यवर्ती थांबायचं कुठं. आज आपल्याला व्यवस्था उपलब्ध झालेली आहे. एखादा मित्र भेटला तर आपण सांगतो अमुक अमुक हॉटेलवर थांबा, मी 5 मिनिटात येतो, तिथं चहा कॉफी घेऊन पुढे जाऊ. त्या काळात या सगळ्या संख्या कमी होत्या. आणि यशवंतराव चव्हाण साहेब इकडून निघाले होते आणि शंकरराव चव्हाण साहेब तिकडून येत होते. महाराष्ट्रातले, देशातले दोघेही दिग्गज नेते. आणि मग भेटायचं कुठं, तर इथे एक आपला सहकारी आहे विठ्ठल पवार नावाचा, त्याच्याच घराच्या आसपास कुठेतरी भेटलो तर आपण जमेल का, आणि अशी त्यांची चर्चा झाली आणि ते चक्क भेटले. शंकरराव चव्हाणांनी लिहून ठेवलेलं आहे, फार महत्वाचं आहे. अशोकराव चव्हाण त्यांचे पुत्र, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. साधा सुद्धा माणूस नाही कोणीतरी आपण विश्वास ठेवाय त्यांच्यावर अविश्वास दाखवायला. त्यांनी लिहून ठेवलंय, त्याची वैधानिकता, विश्वासार्हता अधिक आहे. त्यामुळं देशातलं नेतृत्व नावाजलेलं आहे. आज सुद्धा गांधी कुटुंबियांशी असणारा त्यांचा संवाद आणि सहवास फार महत्वाचा आहे. आणि मग त्यांचं ठरलं विठ्ठल पवारांच्या घरी किंवा आसपास कुठेतरी आपण थांबूया. आणि मग त्यानंतर भेटल्यानंतर आज आपण बघतो, मला सातत्यानं इतिहासाची आणि वर्तमानाची जोड घालावी वाटते. आज एखादा नेता भेटला तर आपण सहज फोन काढतो आणि फोन काढून सेल्फी टाका इंस्टाग्रामला, फेसबुकला, अजून कुठं सोशल मीडियावरती. हे सगळं आपलं चालू असतं. आमदारांना मी सुद्धा असं काही बघतो आता कार्यक्रमात वेगळ्या वेगळ्या गेल्यानंतर सिनियर हायकमांड आले की काय करतात ते, आणि मग मी एक आमदार बघतो आणि मग आम्हाला त्याचा कर्तृत्वानं गौरव करावा असा अभिमान वाटतो. त्याचं कारण एवढंच आहे, यशवंतराव चव्हाण आणि शंकरराव चव्हाण समोर बसले, चहाला आपल्या घरी किंवा आपल्या बाजूला आसपास मळ्यात कुठेतरी आलेले आहेत. आणि मग हे आमदार साहेब त्यांना सांगतायत ही माझ्या कामाची यादी आहे, पुढच्या 1 महिन्यात जर हे पूर्ण झालं नाही तर आजूबाजूच्या 7-8 मतदारसंघामध्ये याचा मोठा परिणाम घडणार आहे. ही निर्भीडता महत्वाची आहे. आणि त्याने कामं काय काय केली त्या संदर्भानं, काय लिहून दिलं होतं, तर या भागात पाण्याची मोठी व्यवस्था नाहीये. आपल्याला 1 कॅनॉल पुरेसा नाही, त्यासाठी विहिरीची संख्या जिल्हा परिषदेच्या, पंचायत राजच्या माध्यमातून वाढवावी लागेल. इथल्या शेतकऱ्यांच्या सातत्यानं वाद होत आहेत, आणि ते वाद कशाच्या माध्यमातून होत आहेत, तर त्यांच्या शेतमालाला निश्चित पद्धतीनं मोठी बाजारपेठ नाही. बाजारपेठ असली, आम्हाला इथली ट्रान्सपोर्टची व्यवस्था भक्कम व्हायला पाहिजे. आणि मग मी पाठीमागे येतो, तुम्ही ट्रंक कॉल करा आणि त्या केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी बोलून, इथल्या ट्रान्सपोर्ट मिनिस्टरशी बोलून, इथल्या सगळ्या भागातल्या शेतकऱ्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी काय करता येईल यासाठी आपण सगळं ते करूया. या कामाचा त्यांनी कुठं फ्लेक्स लावला नाही, या कामासाठी त्यांनी कुठं जाहिरात केली नाही. मला निश्चित सांगायला अभिमान वाटतो, या भागात जे दिसणारं शैक्षणिक संस्थांचं जाळं आहे, अगदी नगर जिल्ह्यातले 7-8 तालुके आहेत. आमचे भारसकर साहेब होते, भारसकर साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं, मंत्री मी आहे का मंत्री विठ्ठल पवार आहेत हेच समजत नाही. मी नावाचा मंत्री आहे, कामाचा मंत्री तर खऱ्या अर्थानं विठ्ठल पवार आहे. त्याचं कारण काय असेल, कधी पण बघितलं तर हातात कागदांचा, आपल्या हातात जसा पुडका असतो ना, पुडका हा शब्द पैशांसाठी वापरतात. ज्याच्या हातात पैसे, तो बँकेनं श्रीमंत होत असेल, मनानं श्रीमंत व्हायचं असेल तर लोकांची कामं करावी लागतात, तो खरा लोकप्रतिनिधी. आणि म्हणून कागदांचा पुडका हातात घेऊन मंत्र्यांना सदैव सतावणारा, मुख्यमंत्र्यांना सदैव सतावणारा आमदार म्हणून यांच्या कार्याची दखल महाराष्ट्राच्या विधिमंडळात झाली. आणि म्हणून मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितलं होतं की या आमदारांचं या तालुक्यात नव्हे तर विधिमंडळात सुद्धा एखादं तैलचित्र लागणं ही तुमच्या आमच्यासाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी गौरवाची आणि आनंदाची बाब असणार आहे. आज कुणाचीही चित्र लावता तुम्ही, जाऊ दे ना, एखाद्या आमदाराचा चांगला कार्यकर्तृत्वाचा पाढा आणि आलेख जर दाखवला तर त्या महाराष्ट्राला निश्चित पद्धतीने माहिती होईल की लोक काम काय करतात. आणि या कामाची जर आपण दखल घेतली नाही तर निश्चित पद्धतीने येणारा काळ महाराष्ट्रासाठी फार भयानक आहे. आता तुम्ही बघितलं असेल की माझी फारसं बोलणार नाही, पण एक 4-2 मुद्दे सांगावे लागतील. हे जे वर्ष आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याभिषेकाचं साधारणपणे त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सव 350 वर्ष पूर्ण होत आहेत. हे झालेत त्याला, आता हे वर्ष त्याचं आहे महाराजांच्या सगळ्या राज्याभिषेकाचं. मागचं वर्ष जे आपण साजरं केलं ते मागचं वर्ष
या भारत देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून आपण साजरा केला. 75 वर्ष पूर्ण झाली आणि या 75 वर्षामध्ये आमचंही काही योगदान लागलंय का? आम्ही काही त्याचं देणं लागलोय का? तुम्हाला माहिती असेल की आपला मुलगा जर एखादा नसलेल्या कामात जर अडकला आणि पोलिसांच्या हवाली लागला तर आपली किती बेचैनी वाटते, आपल्याला किती वाईट वाटतं. आणि आपण गवाया होऊन त्या पोलीस अधिकाऱ्यांना किंवा तपास अधिकाऱ्यांना सांगतो माझा मुलगा त्या गुन्ह्यामध्ये नव्हता, तो फक्त सोबत होता. ज्यांचे आयुष्य तुरुंगात गेली, ज्यांचं तरुण पण तुरुंगात गेलं, त्यांना विचारा त्याच्या झाड्या काय असतात. 4-2 फक्त एक गोष्ट सांगतो, लक्षात घ्या, फार महत्वाचं आहे, गांभीर्यानं घेतलं पाहिजे. प्रॉब्लेम काय? आम्ही आमच्या माणसाचा सन्मान करत नाही, आम्ही आमच्या माणसाची किंमत करत नाही आणि त्यामुळं जग आमच्या माणसाची आणि तुमची आमची आणि समाजाची देखील किंमत करत नाही. हे त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आता माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी सगळे शोधून देशातनं स्वातंत्र्य सैनिक आणले आणि त्या काळात खरोखर ज्यांनी हातात तलवारी घेतल्या, ढाली घेतल्या, बंदुका घेतल्या आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांना मारून सोडलं असे स्वातंत्र्य सैनिक आहेत होते. वृद्धापकाळामध्ये गोळ्यांसाठी औषधासाठी पैसे नाहीये. मी आमदार दौंडचा आहे आणि माझ्याकडे कोणीतरी नांदेडचा माणूस आला, कोल्हापूरचा आला, औरंगाबादचा आला आणि यांचं काम मी करू का नाही ही भावना आमदार साहेबांच्याकडे अजिबात नाही. त्यांच्याकडे अशी काही मंडळी आली आणि त्यांनी सांगितलं की मी देशासाठी रक्त सांडलेलं आहे. माझ्या पत्नीनं भाकरीच्या तुकड्यांमध्ये, भाकरीच्या पापुद्र्यामध्ये क्रांतिकारकांना संदेश देण्याचं काम केलंय. ते सुद्धा क्रांतिकार्याचं आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ते सुद्धा केलेलं एक महत्वाचं काम आहे. आणि अशा काळामध्ये मी सुद्धा हातात तलवार घेतली होती, शस्त्र घेतलं होतं, काठी घेतली होती, लाठी घेतली होती. ब्रिटिशांची गोळी माझ्या दंडाला छेदून गेली, डोक्याला छेदून गेली, दैव बलवत्तर म्हणून वाचलो. त्याच वेळी जर गोळीने जर माझ्या डोक्याचा ठाव घेतला असता तर आज मी तुमच्या पुढे दिसलो नसतो. पण आमदार साहेब एक लक्षात ठेवा, ज्या स्वातंत्र्यासाठी मी लढलो ते स्वातंत्र्य 1947ला मिळालं, पण माझ्या आज 3 रुपयांच्या औषधासाठी माझ्याकडे वानवा आहे. मला पोलिसांनी गुन्हेगार म्हणून हुसकून लावलं आणि आज मी स्वातंत्र्य सैनिक पण नाहीये आणि मी कोणच नाही, कुठंच नाही, जिवंतपणे मी मरण यातना शोधतोय. आमदारांच्या प्रश्न महत्वाचा लक्षात आला आणि त्यांनी त्याच काळामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंशी पत्रव्यवहार करून त्यांची गाठभेट घेऊन नव्यानं मला माहिती झाली की दिल्लीमध्ये काय हे करत असतील का. पंडित जवाहरलाल नेहरूंना सांगून या भागातल्या 140 तालुक्यातलं म्हणत नाही, या भागातल्या 140 स्वातंत्र्य सैनिकांना न्याय मिळवून दिला. कदाचित विठ्ठल पवारांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हातात दगड, तलवार, ढाल किंवा काठी घेतली नसेल, पण ज्यांनी तलवार घेतली, ज्यांनी रक्त सांडलं, त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम या विठ्ठल पवारांनी केलं. आणि म्हणून देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये विठ्ठल पवारांचं सुद्धा अल्पसा का होईना वाट आहे. आणि हा देशाचा स्वातंत्र्य 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करताना त्याचा अभिमान आम्हाला वाटतो. आणि म्हणून हा देशाचा स्वातंत्र्य दिन चिराई हो ही भीष्म प्रतिज्ञा आपण करतो. कारण काय बघा, छोटी छोटी कारणं असतात, कामं बघितली पाहिजे आपण. तर हे सगळं होत असताना ज्या महापुरुष, विचारवंत, तत्वज्ञ, विवेकवादी आमदारानं तुमच्या आमच्या भल्यासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं. या भागाला पाणी मिळाले पाहिजे, या भागात शेतीचा विकास झाला पाहिजे, त्यांना बाजारपेठ मिळाली पाहिजे, त्यांना अल्पदरात खतं मिळाली पाहिजे, त्यांच्या शिक्षणाची सुद्धा व्यवस्था झाली पाहिजे. मागायला कोण येतो, कुठल्या पक्षाचा येतो माहिती नाही. ज्याने मागितली आमची 4 मुलं असतील, 2 मुलं असतील, 3 मुलं असतील, 10 असतील, 100 असतील, 1000 असतील, जे मागतील त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था झाली पाहिजे असं भूमिका घेऊन शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठी क्रांती करणारे हे एक आमदार म्हणून त्यांचा महाराष्ट्र सदैव कृतज्ञता राहील. खरं तर तुम्हाला एक माहिती असेल की ज्या वेळेला कर्मवीर भाऊराव पाटलांनी साताऱ्यात शिवाजी कॉलेजची स्थापना केली होती, त्यांनी शिवाजी कॉलेजची स्थापना करताना एक धनदांडगे, एक मोठे उद्योगपती आले आणि त्यांनी सांगितलं की कर्मवीर अण्णांना सांगितलं की अण्णा तुम्ही या महाविद्यालयाचं नाव बदला, माझ्या वडिलांचं नाव ठेवा, तुम्ही शिवाजी महाराजांचं दिलेलं नाव बदला आणि मी या बांधकामासाठी, या जागेसाठी जेवढे काही पैसे तुम्हाला मिळालेले आहेत त्याच्या दुप्पट पैसे मी तुम्हाला देतो. कर्मवीर अण्णांनी नम्रपणे सांगितलं होतं, एक वेळा मी माझ्या जन्मदात्या बापाचं नाव बदलेन, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं दिलेलं नाव या महाविद्यालयात मी कदापि बदलणार नाही. कर्मवीर अण्णांच्या शैक्षणिक चळवळीने महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला, सुशिक्षित झाला, विज्ञानवादी, विवेकवादी झाला. आनंद सांगायला याचा होतो की कर्मवीर अण्णांच्या सत्यशोधकी पाऊल वाटेवरती पाऊल ठेवून विठ्ठल पवार यांनी जी शैक्षणिक क्रांती केली त्याची जाण तुम्ही आम्ही जर राखली नाही तर या आमदारांसोबत आपण कृतज्ञतेने वागतोय असा त्याचा अर्थ होईल. जग त्यांची आठवण किती ठेवतं हे मला माहिती नाही, कारण जगाला गरज नाही. ते ज्या वंचित जाती समूहातून येतात ती जातच गेले हजारो वर्ष इथे उपेक्षित आणि दुर्लक्षित राहिलेली आहे. किमान बाकीच्यांचं जाऊ दे, तुम्ही आम्ही तरी त्यांचा स्मृती जागृत ठेवणं काळाची गरज आहे.
त्यांनी कधीच असं म्हटलेलं नाही की मी फक्त मातंग समाजाचा आहे, मी मातंग समाजासाठी काम करेन, मी ज्या जातीतून आलो त्यांची कृतज्ञता, त्यांची उतराई परतफेड करणं माझं कामच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा मला काय काम करता येईल यासाठी मी सदैव तत्पर असेल. फक्त वेळ तुमचा जर झाला असेल तर अजूनही 2 गोष्टी मला सांगाव्याच लागतील. त्याचं कारण आहे, आज महाराष्ट्राचा पुळका सगळं नाही, खूप मध्ये भेटलेले असतात की जय महाराष्ट्र शिवाय वेळच समजत नाही, त्यांचा संपत नाही दिवस. आणि आचार्य अत्रे म्हणायचे महाराष्ट्राचं प्रेम सगळ्यांना असतो, महाराष्ट्राची मराठी भाषा ही सगळ्यांना प्रियच आहे. आणि म्हणून आचार्य अत्रे म्हणायचे की या संपूर्ण देशातल्या राज्यांना फक्त भूगोल आहे, महाराष्ट्र हा एकमेव असा देश आहे ज्यांना भूगोल तर आहेच आहे, पण त्यांना देदीप्यमान इतिहास सुद्धा आहे. मराठी भाषा, मराठी अस्मिता ज्ञानेश्वर तुकारामांपासून लोकशाही सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंनी समृद्धच केलेली आहे, 7 समुद्र पार ती पोहोचवलेली आहे. 100% खरं आहे. आणि कुणाला नको आहे मराठी भाषा, मराठी अस्मिता? छत्रपती शिवाजी महाराज या मातीत जन्माला झाले, ते मराठी अस्मितेसाठीच तयार झालेले आहेत, जन्माला आलेले आहेत, हे लक्षात घ्या. आणि त्याच पद्धतीने एक किस्सा सांगावा लागेल. मराठी बांधवावरती कन्नड बांधव काहीतरी कर्नाटकचे काही लोक अन्याय करत होते, भाषिकदृष्ट्या अवेलना करत होते. या महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाच्या 68 आमदारांनी भूमिका घेतली होती की संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, गुजरात, कारवार, बेळगाव, निपाणी ही सगळा जो भाग आहे तो महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे. हा जर भाग महाराष्ट्रामध्ये आला नाही तर निश्चित पद्धतीनं महाराष्ट्राचा काहीतरी तोटा होतोय, अशा पद्धतीची भूमिका मांडली होती. आता त्या 68 जणांची जी टीम होती त्यांची मी परत एकदा सांगितल्याप्रमाणे आता यातले बरेच आमदार दिवंगत झालेले आहेत, स्मृतिशेष झालेले आहेत, हयात नाही आहेत. आणि माणसाच्या मृत्यूनंतर चांगलं काम असेल तर आपण गृहीत धरावं, त्यांची नावं घ्यावी. चुकून जर एखादं काम वाईट झालं असेल, चुकून जर एखादं नकळत काही जर असं झालं असेल तर त्यांची नावं घेऊ नये. त्याबद्दल यासाठी त्यांच्याबद्दल आपण अनादर करतो असं अजिबात नाही. अनाहूतपणे काही कामं झालेली असतात. 68 आमदार एकत्र येतात, त्यामध्ये 13 माझ्या मातंग समाजाचे आमदार असतात. किती मोठा वाटा आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा पुळका फक्त मातंग समाजालाच आहे का असा त्याचा अर्थ होतो? अजिबात नाही. मग 13 पैकी 13 मातंग समाजाचे आमदार म्हणजे 100% आम्ही आमचं राजकीय कॉन्ट्रीब्युशन, राजकीय योगदान या मराठी भाषेसाठी देतो. आणि परत येताना आमच्याच भाषेवरती आम्हाला डिवसतात. तुम्ही या बहुतेक समाजातल्या तुमच्या भाषेचा लहेजा आम्हाला थोडा चुकीचा वाटतोय. अरे या भाषेसाठी आम्ही रक्त सांडलं. आणि ज्या विठ्ठल पवारांनी मुंबईतल्या त्या हुतात्मा चौकामध्ये झांबाज भाषण केलं, ज्या भाषणामुळे काँग्रेस पक्षाने मोरारजी देसाईंनी त्या काळात त्यांच्यावर ऍक्शन घेतली होती. मोरारजी देसाई आधी मग मंत्री होते, मला माहिती आहे 45च्या दरम्यान मुंबई प्रांताचे, नंतर ते राज्यपाल झाले आणि केंद्रात मंत्री झाले. पण त्या काळामध्ये मोरारजी देसाई ज्या वेळेला हायकमांडला जाऊन ऍक्शन घेण्याचं काम करतात, त्या सगळ्या 68 आमदारांचा एकमुखी ठराव आहे. निश्चित पद्धतीने मी सांगतो, आज 15 आमदार जर आमच्या पाठीमागे असतील तर सरकार पडतं, सरकारला कोंडीत सापडवतात, सरकारची साधारणपणे ते हायजॅक करतात, त्यांना संकटात सापडवतात. 68 आमदारांचं एकमुखी एका सह्यांचं पत्र आहे की आता आम्ही काय करायचं याचा निर्णय माझ्या हातात आता निघून गेलेला आहे. आम्ही खाली सह्या करणारा मुक्त मतदारसंघाचा क्रमांक हा. आता जे काय करायचं ते दौंडचे आमदार विठ्ठल रामचंद्र पवार ठरवतील. माझ्या दृष्टीने ही अभिमानाची गोष्ट आहे की 68 आमदारांनी ज्या वेळेला मातंग समाजातल्या विठ्ठल पवारांच्यावर विश्वास दाखवला त्याच दिवशी निश्चित झालं की विठ्ठल पवार हे साधं सुद्धा आमदाराचं मिश्रण नाहीये. विठ्ठल पवार म्हणजे एक बुद्धिवादी तत्वज्ञ नेता, विठ्ठल पवार म्हणजे मराठीची अस्मिता जोपासणारा नेता, विठ्ठल पवार म्हणजे या मराठी मातीसाठी, मराठी मुलकासाठी आपलं अस्तित्व धोक्यात जाऊन, आपलं अस्तित्व धोक्यात घालून आपलं राजकीय अस्तित्व पणाला लावणार आमदार म्हणून त्यांची इतिहासाने निश्चित दखल घेतली पाहिजे. आणि असे जर कोण बुद्धिवादी इतिहासकार जर असतील की मातंग समाजातले म्हणून विठ्ठल पवारांचा मी उल्लेख करणार नाही, ते कृतज्ञतेचं ठरेल. म्हणून आपल्या सर्वांना माझं आव्हान आहे, आज लहान मुलांपासून वृद्ध आजी आजोबांपर्यंत इथं सगळेजण तुम्ही जमलेले आहात. आपण आपला सन्मान केला नाही, आपण आपलं कौतुक केलं नाही, निश्चित पद्धतीने यामध्ये चुकीचं काहीतरी घडतंय. आपण आपल्या माणसाचा आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. जग काय करतं हे आपल्याला माहिती नाही. आणि म्हणून माझं सातत्यानं सांगणं आहे की विठ्ठल पवार या सगळ्या मंत्र्यांच्या या राजकारणाच्या पुढे जाऊन त्यांनी शिक्षणामध्ये, कृषी, सिंचन, बँकिंग, सहकारामध्ये दिलेलं जे योगदान आहे ते फार महत्वाचं आहे. आज आपला पश्चिम महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आहे. बोलायला खूप आहे त्यांच्याबद्दल, सगळं बोलता येणार नाही, पण थोडं अनावर होत आहे. सांगितलं पण पाहिजे, एवढी संधी परत मिळणार नाही, एवढे लोक येणार नाहीत. आज सहकाराचा कायदा आहे, सहकाराच्या संस्था एका दुसरा दलित घेतात तिकडे नावाला आरक्षण टाकले म्हणून त्याच्या हातात किती कायदा दिला, त्याला किती अधिकार दिले, हा संशोधनाचा विषय आहे. आज जो सहकाराचा जो कायदा आलेला आहे या कायद्यामध्ये महत्वाचे बदल घडवण्यासाठी
दिल्लीपर्यंत पायऱ्या झिजवणारा कोण आमदार असेल ना, विठ्ठल रामचंद्र पवार. आणि मग सातत्यानं क्षमता असून त्यांना काँग्रेस पक्षानं सुद्धा त्या काळामध्ये काय अन्याय केला का, आणि जर अन्याय केला नसेल तर त्यांच्या त्या नेतृत्वाच्या मर्यादा होतात का, हे सुद्धा आपण सातत्यानं तपासलं पाहिजे. हे जर आपण तपासणार नसू तर निश्चित पद्धतीने आपण या जमण्याला काही अर्थ असणार नाही. मला इथं लहान मुलांची संख्या खूप दिसते. इथं काही मला समजलं की आपल्या भागातले नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, विद्यार्थी म्हणून काही लोकांनी या ठिकाणी विद्यार्थी लहान मुलांनी नेत्रदीपक प्रगती केलेली असते, त्यांचा सन्मान केला जावा. हा कौतुकाचा सोहळा आहे. आपण ज्या वेळेला एकत्र जमतो, हे लग्न नाही ना, हे मर्तिकीचा कार्यक्रम नाही ना, की आपण या ठिकाणी गेलो आणि कुठंतरी शांत बसावं, अजिबात नाही. आपल्या घरातला कार्यक्रम आहे आणि घरातल्या कार्यक्रमामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण आपला सन्मान केला नाही तर निश्चित पद्धतीने ते समाजाचा आत्मघात ठरणार आहे, तुमचा आणि माझा आत्मघात ठरणार आहे. हा आत्मघात ठरवायचा नसेल तर निश्चित पद्धतीनं तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे, काही सरपंच असतील, काही सदस्य असतील, काही विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनात वेगळ्या वेगळ्या परीक्षा पास केल्या असतील, काही पोलीस पाटील असतील, वेगळे वेगळे कोणाचे सत्कार होणार असतील, त्यांचं कौतुक करूया. माणूस हा कौतुकाचा भुकेल असतो. चांगला कपडे घातले, चांगली हेअरस्टाईल केली तरी सुद्धा माणसं कौतुक करतात. जग फिरून बघितलं पाहिजे. एकदा दिल्लीत गेलो होतो आणि तिथं एका ज्येष्ठ सगळ्या आमच्या क्षेत्रातल्या एका व्यक्तीनं दुसऱ्याचं कौतुक किती छान केलं. म्हणे खूप चांगला शर्ट घातलाय तुम्ही. खरं तर तो त्याला शर्ट चांगला दिसत नव्हता, पण कौतुक केल्यानंतर त्याचा चेहरा झालेला जो प्रफुल्लित आहे ना, तो चेहरा त्याचा दिवस चांगला घालवण्यासाठी ठरला, दिवस त्याचा महत्वाचा ठरला. आम्ही गेल्या हजारो वर्षापासून या कौतुकापासून वंचित राहिलेलो आहोत. आम्ही किती चांगली कामं केली, हा सगळा देश, हा समाज आमचं कौतुक करत नाही. आम्ही रक्त सांडलेलं आहे या स्वराज्यासाठी, आम्ही रक्त सांडलेलं आहे या देशासाठी. आमचा साधा नामोनिशाण या देशामध्ये कुठंच नाही. कौतुकाचे भुकेले आहोत. जग करणार नाही म्हणून माझं सातत्यानं सांगणं आहे, तुमचं कौतुक मी केलं पाहिजे, माझं कौतुक तुम्ही केलं पाहिजे. आमचा माणूस कुठेही जाईल त्याला पुशअप करण्याचं, त्याला पुढे जाण्याचं एक आत्मिक पाठबळ तुम्ही आम्ही दिलं पाहिजे. तर असा स्मृती दिन साजरा करण्यात निश्चित पद्धतीने आपल्याला काहीतरी हासिल होणार आहे. फक्त जाताना एवढंच सांगतो मी की विठ्ठल पवार यांनी ज्या काही 15-20 क्षेत्रामध्ये देदीप्यमान काम केलं ते काम अपूर्ण आहे, अर्धवट आहे. विठ्ठल पवार यांनी सुप्रीम कोर्टामध्ये जनहित याचिका दाखल करावी अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या दृष्टिकोनातून, असं त्यांचा मानस होता. पण पुढं काही कारणानं त्यांना ते काम पुढं नेता आलं नाही. आज मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळालेलं नाही. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मराठीचा पुळका आम्हालाच आहे. लोकशाहीर सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळालेलं नाही. सचिन तेंडुलकरसाठी जर संसदेत स्वतंत्र कायदा होत असेल तर ज्या अण्णाभाऊंनी वारणेच्या खोऱ्यातल्या साहित्याची मुक्त उधळण रशियातल्या ओल्गामध्ये केली, त्यांच्यासाठी स्वतंत्र कायदा का होत नाही, या तुमची आमची मागणी असली पाहिजे. तुम्ही कोणत्या पक्षाचे असा, तुम्ही कोणत्या विचाराचे असा, प्रश्न त्याचा नाही, प्रश्न याचा आहे. तुमचे आमचे सगळे प्रश्न सुटणार आहेत की नाही. आणि म्हणून आपण या पुढच्या काळामध्ये मातंग समाजाच्या उत्कर्षासाठी, उन्नतीसाठी धडपडलं पाहिजे. आपण मातंग समाजाची उन्नती कशी होईल यासाठी कार्यरत असलं पाहिजे. यासाठी या सगळ्या कामकाजासाठी वर मंचावर बसलेली सगळी मंडळी दिवसाचा रात्र करून आणि सगळ्या रक्ताचं पाणी करून तुमच्या आमच्यासाठी कार्यरत असतात. आणि त्यांच्या त्या कार्याला सलाम करत असताना आपलं देखील त्यामध्ये योगदान असलं पाहिजे. आणि त्या योगदानाला नुसतं कोरडं बोलून उपयोग नाही. आपल्याला एक वाईट सवय लागलेली आहे. आपण स्वतः करायचं नाही पण दुसऱ्याला करताना पण सांगायचं की तुम्ही जे करताय तुम्हाला काही काम नाही का, त्याच्या चौकशा सुरू करायची. हे आता सगळं बंद झालं पाहिजे. लोकांना कामं नसतात म्हणून लोक समाजाचा विचार करतात, असं कधी होत नाही. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एक पाहुणा आला तर आपल्याला सण होत नाही. अर्ध्या भाकरीला एक भाकरी कशी करावी हे आपल्याला समजत नाही. हे काम एकट्या दुकट्याचं नाही. समाज जर पुढे घालवायचा असेल तर हे सामूहिक काम आहे. सामूहिक कामाच्या सामूहिक अर्थानं आपलं योगदान सुद्धा सामूहिक असलं पाहिजे. फक्त जाताना एवढंच सांगेन की कलेमध्ये आज जी राजकारणात महाराष्ट्राच्या 4-2 नावं घेतली जातात त्याच्यात विठ्ठल पवारांचं नाव असायला पाहिजे होतं. त्या काळातले नोबेल पारितोषिक मिळालेले, त्या काळात बुकर्टीचा पारितोषिक मिळालेले, त्या काळामध्ये टाटासारखं मोठं पारितोषिक पुस्तकांच्या, कलेच्या आणि सगळ्या संवादाच्या माध्यमात त्या सगळ्या लोकांच्या संवाद रूपाने विठ्ठल पवार संपर्कात होते. सहकाराच्या माध्यमातून त्यावेळेला वैकुंठबाई मेहता हयात होते आणि वैकुंठबाईंशी महाराष्ट्रातल्या एखाद्या दिग्गज आमदाराचा जर कोणाचा संपर्क असेल तर त्या वैकुंठबाईशी विठ्ठल पवार यांचा संबंध होता. आणि त्यामुळे सहकारातल्या कायदे कानून आणि चुकीच्या ज्या प्रथा आहेत त्या बदलण्याचं काम वैकुंठबाईंना या राज्य सरकारच्या माध्यमातून करता आलं. निश्चित पद्धतीने याचं आपण कौतुक केलं पाहिजे. वैकुंठबाई म्हणजे साधा सुद्धा माणूस नाही. सहकारामध्ये जागतिक पातळीवर सूर्याच्या उंचीचा माणूस. आणि तो जर माणूस आपल्या विठ्ठल पवारांशी जर बोलत असेल तर आपला किती कर्तृत्व आहे. बरं, बोलताना आपण काय करतो, आपल्या समवयस्काशी बोलतो. बोलताना काय करतो, ज्याला ज्या भाषेतलं समजतं त्याच्याशी बोलतो. बोलताना आपण असं करतो की ज्याला ज्यातलं कळतं त्याच्याशी बोलतो.
आपल्याला ज्या भाषेतलं कळत नाही, जे कळत नाही त्याच्याशी आपण बोलत नाही. वैकुंठ भाई ज्या वेळेला मुंबईवरून फोन करून, तार करून, पत्र पाठवून ज्यावेळेला विठ्ठल पवारांशी सहकारातल्या घडामोडीशी चर्चा करतात, त्यावेळेला ज्यावेळेला आम्ही आजूबाजूला महाराष्ट्रामध्ये किंवा या पुणे जिल्ह्यात, नगर जिल्ह्यामध्ये आजूबाजूला सहकार कारखान्यांचं, दूध डेऱ्यांचं किंवा अजून सहकाराचं एक मोठं जाळं बघतो, आमचा ऊर अभिमानानं भरून येतो. कदाचित या संस्थेमध्ये शेअर आमचे नसतील, त्याचा चेअरमन आमचा नसेल, पण हे सगळं सहकाराचं जाळं रुजवण्यामध्ये, विणण्यामध्ये एक धागा का असे ना माझ्या जातीतल्या विठ्ठल पवार या आमदारानं विणलेलं आहे, याचं कौतुक आम्हाला वाटतं. आणि म्हणून आपण या पुढच्या काळामध्ये कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, साहित्य क्षेत्रातले सुद्धा मोठे मोठे साहित्यक त्यांच्या संपर्कात होते. कालच तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्र भूषण नावाचा पुरस्कार या अशोक सराफ सिने अभिनेत्यांना मिळालेला आहे. आणि महाराष्ट्र भूषण दिला जावा, महाराष्ट्रात काहीतरी भूषण आहे, महाराष्ट्रात काहीतरी देदीप्रमाणे काम करणारी मंडळी काम करतात, अशी भूमिका पहिल्यांदा कुणी मांडली. त्या 6 लोकांमध्ये 3 नंबरची सही विठ्ठल पवारांची आहे. बघा कुठून कशी आठवण निघते, किती कौतुक होतं. ज्यांच्या नावामुळं, ज्यांच्या शिफारशीमुळं ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांना सुद्धा माहिती नसेल की अरे हा पुरस्कार मिळवण्यासाठी कुणीतरी गाडून घेतले. आणि त्या गाडून घेतलेल्यामध्ये एक आमदार मातंग समाजातला होता. त्यानं मान म्हणून कधी भूमिका घेतली नाही, मातंग समाज म्हणून कधी भूमिका घेतली नाही. आणि म्हणून त्यांच्या कर्तृत्वाला सातत्यानं सलाम केला पाहिजे आपण. असंच कला क्षेत्रात आहे, असंच साहित्य क्षेत्रात आहे, असंच क्रीडेच्या क्षेत्रात आहे. तुम्हाला माहिती असेल की खाशाबा जाधवानी पहिला ऑलिम्पिक घेऊन आले होते. आणि खाशाबा जाधवांची अशीच बेताची परिस्थिती होती. एकदा खाशाबा जाधव पुण्यामध्ये आले होते आणि खाशाबा जाधव पुण्यामध्ये आल्यानंतर ऑलिम्पिक भारतासाठी पहिलं घेतलंय, खूप मोठी स्पर्धा आहे, जगात भारताचं नाव उंचावलंय. असा माणूस आल्यानंतर या पुन्हा पुणे महानगरपालिकेला ना या सगळ्या प्रशासन अधिकाऱ्यांना कधीच सुचलं नाही की त्या खाशाबा जाधवांचा आपण सन्मान सत्कार करावा. आणि तातडीनं 15-20 पुण्यातली सगळी मंडळी जमवली आणि त्यांचा सत्कार स्वागत केलं. खाशाबा जाधवांनी ही आठवण आहे ती दिल्लीच्या चित्तरसिंग नावाच्या आपल्या पैलवानाला त्यांच्या आत्मचरित्रात लिहून ठेवली. आणि तो सत्कार करणारा महापुरुष महामानव आमदार मातंग समाजला विठ्ठल पवाराचा, याचा आम्हाला कौतुक वाटतं. अरे कौतुक केलंच पाहिजे. देशासाठी ज्या माणसानं विदेशातल्या पैलवानाला गादीवरती चितपट केलं, मातीवरती चितपट केलं, त्याचा सन्मान जर तुम्ही आम्ही करणार नसू, जग काय करणार आहे. आणि ज्याचा सन्मान त्यांनी केला म्हणून तुम्ही आम्ही त्यांच्या कृतज्ञतेत हयातभर राहिलं पाहिजे. काम अपूर्ण खूप राहिलंय, बोलण्यासारखं खूप सारं आहे. बघा डोक्यात काय येते का, बघा लक्षात काय येते का. आपण काम करू, आपलं दैनंदिन कामकाज चालणारच आहे, पण याबरोबर या माणसानं केलं काय, आपण करतो काय. आज सुद्धा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कालपासून फोन येतात आपल्याला, विठ्ठल पवार अंबुजवाईच का, अमुकच का, तमुकच का. अरे काय चाललंय हे काम. बघा तुम्ही जातीवरून जर आमच्या कर्तृत्वाला जर तुम्ही मारणार असाल, इथून पुढच्या काळामध्ये चालणार नाही. तरुण पिढी पाठीमध्ये बघितलेली आहे, हातात शस्त्र घ्यावं लागलं तरी चालेल. मान म्हणून जगतोय, खरंच आहे, जातीचा अभिमान आहे, वृत्त अभिमान नाहीये, पण मान म्हणून, मातंग समाजातला म्हणून आमच्या कर्तृत्वावर जर कोण घाला घालणार असेल तर त्याचे हात कलम करण्याची भूमिका सुद्धा आता तरुण वर्गाने घेतली पाहिजे. एवढंच मी या ठिकाणी आवाहन करतो. मला या ठिकाणी संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. सर्व उपस्थितांनी मला नम्रपणे ऐकून घेतलं. काही बोलण्याच्या ओघात चुकीचा शब्द गेला असेल तर हा आपला घरातला कार्यक्रम आहे, मान्य करून घ्या. पुढच्या वेळेला अजून तयार होऊ, आपल्या लोकांमध्ये, लहान मुलांमध्ये चांगली प्रतिक्रिया रुजवू की तुमच्यामध्ये सुद्धा दाखवायला कुणीतरी चांगले माणसं आहेत. आज होतंय का आमच्याकडे माणसं दाखवायला चांगली नाही. तुमच्याकडे कोण आहे सर, काय तुम्ही दिवाळी लावले, काय दिवे लावले. आम्ही दिवे हे लावले, आमचा माणूस आतमध्ये गेला आणि महाराष्ट्राचं, या सगळ्या महाराष्ट्राचं पांग फेडण्याचं काम त्या महापुरुषानं केलं. त्याला पुनश्च एकदा वंदन करतो, त्यांच्या स्मृतींना मी परत एकदा वंदन करतो. आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय लहोरी. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका. घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची, आपला चॅनल, आपली बातमी, 7 मराठी न्यूज.